सांगलीतील भाजप नेत्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली जाईल, शिवाय खासदार राजू शेट्टी यांचा माझ्याशी कोणताही व्यक्तिगत वाद कधीही नव्हता, अशी प्रतिक्रिया सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार संजय पाटील यांनी दिली आहे। लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर संजय पाटील यांच्याशी सगळ्यात पहिल्यांदा आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी बातचीत केली आहे, पाहूया। राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या संजय काका पाटील यांना भाजपने सांगलीच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आता स्वतः संजय काका पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करू। बऱ्याच राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? मला या उमेदवारीच्या दृष्टिकोनातून तिकीट देऊन निश्चितपणाने उद्याची ही निवडणूक लोकांच्या बळावर आणि महागाई आणि भ्रष्टाचार या दोन्ही गोष्टीवर ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जिंकू असा मला विश्वास वाटतोय। लोकसभेच्या याच्यात कोणते प्रमुख मुद्दे असतील की त्याद्वारे तुम्ही लोकसभेच्या रिंगणात उतरलाय? शेतीच्या पाण्याचा प्रश्न आमच्या परिसरामध्ये, ह्या दुष्काळी परिसरामध्ये अतिशय गहन आहे। महागाईचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे। लोकांना मानसिक गुलामगिरीत ठेवण्याची भूमिका हे सत्ताधारी मोठे नेते, दिग्गज नेते हे घेत असतात, तेव्हा ह्या सगळ्या प्रकरणातून लोकांची मुक्तता व्हावी आणि लोकांना निश्चितपणाने या ठिकाणी आपण या केंद्रामध्ये येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून आणि या सगळ्या लोकांच्या सहकार्याने निश्चितपणाने आपण मदत करण्याची भूमिका घेऊ। मोदींच्या लाटेचा किंवा आत्ताच्या खासदाराच्या कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या निवडणुकीमध्ये परिणाम होणार आहे? मोदींची लाट ही निश्चितपणाने देशामधल्या लोकांनी ठरवलं की देशाचे पंतप्रधान मोदी असावेत, त्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता द्यावी, तीही बाजू अतिशय महत्त्वाची आहे। आणि आमचे असलेले मंत्री म्हणजे आपले खासदार हे लोकांच्या संपर्काला अतिशय कमी पडलेत आणि त्यामुळे त्याही निष्क्रियतेचा फायदा आपल्याला निश्चितपणाने होईल। भाजपमधले काही नेते नाराज आहेत, संभाजी पवार असेल किंवा अन्य नेते हे नाराज आहेत आणि त्यांनी आपल्या उमेदवाराला विरोध केलाय, असं काय? तर कशा पद्धतीने तुमची पुढची असणार? नाही, आता यामध्ये संभाजी पवारांनी एकच ह्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। या सगळ्या भूमिका निश्चितपणाने मीही भेट घेऊन त्यांना सांगेन, दुपारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होईल आणि कोणतीही अडचण राहणार नाही असं मला विश्वास वाटतोय। हे होते भाजपचे लोकसभेचे उमेदवार संजय काका पाटील यांनी हेच सांगितलेलं आहे की भाजपमध्ये जरी नाराजी दिसत असली तरी अशी कुठलीही परिस्थिती असणार नाही आणि नाराजी दूर करून ही निवडणूक लढवण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसन्नजीत सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, तासगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।